नमस्कार फ्रेंड्स, मी स्नेहा। आज मी तुम्हाला सोयाबीनची सुकी भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। एक वाटी इथं सोयाबीन घ्यायचं आणि पाणी गरम करायला ठेवायचं 2 ग्लास। पाणी चांगलं गरम झाल्यानंतर इथं सोयाबीन टाकायचं आपल्याला। बघा फ्रेंड, तर पाण्याला चांगली उकळी आली आहे। पाणी चांगलं गरम झाल्यानंतर आपण इथं सोयाबीन टाकणार आहोत। पूर्ण सोयाबीन टाकायची। सोयाबीन चांगले मिक्स करून घ्यायचे। मधून सोयाबीन बघा, चेक करत राहायचे सोयाबीन चांगले सॉफ्ट झालेत का नाही। आपल्याला एकदम सॉफ्ट सोयाबीन पाहिजे, पाण्यात पूर्ण भिजलेले। त्याच्यानंतर आपण सोयाबीन याच्यात चाळणीत काढून घेणार आहे आणि पाणी पूर्ण ड्रेन करून घ्यायचं। तुमच्याकडे जे पण काय वस्तू असेल, भांडा असेल, ते त्याच्यात काढून घ्यावं। सोयाबीन पूर्ण थंड होऊन द्यावे। त्याच्यानंतर सोयाबीनच्या भाजीची तयारी करूया। 2 टमाटे घ्यायचे, 2 कांदे, लसूण आणि 1 बटाटा। टमाटे आपण खिसणीने खिसून घ्यावे आणि सोयाबीनला आपण असं पूर्ण पाणी त्याचं ड्रेन करून घ्यावं। मुठीमध्ये असं दाबून चांगलं पाणी ड्रेन करून घ्यावे। त्यानंतर इथं आपण टमाटे खिसून घेतलेले आहेत, बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, कांदा लसूण पण बारीक चिरून घेतलेला आहे। भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे फ्रेंड्स। चला तर पुढं भाजी दाखवूया। सोयाबीनचं पण पूर्ण पाणी काढून झालेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। सर्वप्रथम आपण कढईला चांगलं तापून घेऊ। त्याच्यानंतर त्याच्यात तेल टाकूया। 2 टेबलस्पून, छोट्या ह्या कढईने 1 टेबलस्पून तेल टाकूया आणि सोयाबीन पूर्ण त्याच्यात टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर। त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ आणि हळदी टाकायची, कारण की सोयाबीन कढईला चिटकू नये म्हणून। आणि चांगलं हलवून घ्यायचं फ्रेंड्स, चांगलं मिक्स करून घ्यायचं हळदी आणि मीठ सोयाबीनमध्ये। आणि जोपर्यंत सोयाबीनला चांगला लाल कलर येत नाही, ब्राऊन होत नाही, चांगले भाजून होत नाही, तोपर्यंत सोयाबीन चांगले कढईमध्ये भाजून घ्यावेत। चांगला लाल कलर यावा, ब्राऊन कलर यावा सोयाबीनला। त्याच्यानंतर आपण सोयाबीन काढून घ्यावेत। इथे आपण सोयाबीन पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि ही कढई यूज करू नये फ्रेंड, दुसरी कढई घासून धुवून घ्यावी। इथे मी कढई घासून धुवून घेतली आहे, गॅसवर ठेवली आहे गरम करायला। त्याच्यानंतर आपण इथे 1 कढई ऑइल टाकून, ऑइल गरम झाल्यानंतर त्यात आपण राई जिरा टाकूया। 1/2 टेबलस्पून राई, 1/2 टेबलस्पून जिरा टाकायचा आहे। इथेच मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते। राई जिरा झाल्यानंतर, राई जिरा तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बटाटे टाकणार आहे फ्रेंड। जे बटाटे आपण बारीक बारीक पातळ पातळ कापून घेतलेले ते बटाटे पहिले यूज करायचे। पहिले तेलामध्ये बटाटे फ्राय करून घ्यायचे चांगले। चांगले ब्राऊन कलर यूजपर्यंत चांगले फ्राय करून घ्यावे बटाट्यांना। मधून चांगलं हलवत राहावे बटाट्यांना। चांगला ब्राऊन कलर आल्यानंतर इथं बटाटे आपण सेपरेट वेगळे काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं तेलामध्ये लसूण
आणि हिरवी मिरची आणि कांदे टाकणार आहे. त्यांना पण चांगला ब्राऊन कलर येऊसपर्यंत त्यांना चालवत राहायचे. जोपर्यंत त्यांना ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत कांदा चांगला चालवत राहावा. आता आपल्या कांद्याला पण ब्राऊन कलर यायला लागला आहे फ्रेंड. आता ह्यानंतर आपण कांद्यामध्ये टमाटरची प्युरी टाकणार आहे. टमाटरची प्युरी चांगली आपण शिजून घ्यावी बारीक गॅस करून. टमाटरला चांगलं तेल सुटूसपर्यंत टमाटरची प्युरी शिजून घ्यावी. आता टमाटरच्या प्युरीला थोडं थोडं तेल सुटत चालले फ्रेंड. त्याच्यानंतर आपण इथे मसाले ॲड करूया. हाफ टेबलस्पून हळदी, हाफ टेबलस्पून धनिया पावडर, हाफ टेबलस्पून कांदा मसाला, हाफ टेबलस्पून मिरची पावडर. स्वादानुसार टाकायची आहे इथे फ्रेंड्स मिरची पावडर, कांदा मसाला कमी जास्त. मीठ हाफ टेबलस्पून. मीठ पण तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता फ्रेंड्स, तुमच्या चवीनुसार. आणि मसाले चांगले इथं फ्राय करून घ्यावेत टमाट्यामध्ये. त्यानंतर इथं कोथिंबीर आपण सोयाबीनमध्ये टाकून ठेवलेली आहे आणि ते टमाटे आणि सोयाबीन आणि कोथिंबीर सगळे ॲड करून घ्यावे भाजीमध्ये आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यावे आणि भाजी चांगली चालवत राहावी. बघा भाजीला किती छान कलर आला आहे, किती छान झाली आहे भाजी. चवीला पण तेवढीच छान आहे भाजी. प्लीज घरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने, खूप छान होते खायला. आणि माझे व्लॉग तुम्हाला अगर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि थोडा वेळ भाजी गॅसवरती झाकून ठेवावी. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.